एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी-डी-सी बँकेबद्दल जे काही महत्त्वाचे चालू घडामोडी असतील त्याला रिव्हिजन मारणार आहे मित्रांनो. खूप महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. कुठलेही प्रश्न आपण उचलून आणले नाहीत पहा. प्रश्नाची एकदम क्वालिटी पहा, क्वांटिटी पहा. एकदम जबरदस्त प्रश्न आहे. तुमची या ठिकाणी 100% तयारी होणार आहे पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी आपण पी-डी-सी बँकेचा एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे पहा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा WhatsApp ग्रुपची. तो नक्की तुम्ही जॉईन करा. त्यावर तुम्हाला याची PDF मी टाकून देईल. त्यामुळे लगेच जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे पहा. चा नोबेल पुरस्कार 2024 कोणत्या देशातील संस्थेला त्याच्या अतुलनीय देशातील केलेल्या कार्याबद्दल देण्यात आला आहे? तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जपान हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. आपलं कोणतं? जपान. मित्रांनो, आपण या ठिकाणी निवडक प्रश्न आणलेत पहा. तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहून घ्या. सर्वात कमी वयामध्ये नोबेल पुरस्कार विजेते कोण आहेत? चला सांगा पटकन मित्रांनो. सर्वात कमी वयामध्ये तर मलाला युसुफजाई हे बघा सर्वात कमी वयामध्ये नोबेल पुरस्कार विजेते आहेत पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, 2024चा साहित्याचा नोबेल पुरस्कार पुढीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 हाँगकाँग, दक्षिण कोरियामधले पहा. यांना 2024 मधला जो काही साहित्याचा नोबेल पुरस्कार आहे हा देण्यात आलेला आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी द ऑर्डर ऑफ द सेंट अँड्र्यू द अपोस्टल हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला? तर तो कोणत्या देशाकडून भेटलेला आहे? तर रशिया. मित्रांनो, लक्षात ठेवायचे पहा. रशियाचा हा जो काही पुरस्कार आहे हा नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, समंता हार्वे यांचा बुकर पुरस्कार 2024 या पुस्तकाचे मुख्य लेखन कशावर आधारित आहे? तर समंता हार्वे यांना 2024चा बुकर पुरस्कार मिळाला. तर त्यांचं जे काही लेखन आहे मित्रांनो ते अंतराळवीराविषयी लेखन आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कैरोस या पुस्तकाची पुढीलपैकी कोणाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळालं आहे? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी? कैरोस. तर ऑप्शन क्रमांक 1 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. जेनी एरपेन बॅक हे याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑलिम्पिक ऑर्डर हा मानाचा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय खेळाडू कोण आहेत? तर अभिनव बिंद्रा. मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. व्हिक्टोरिया केजर थेलविग या मिस युनिव्हर्स 2024 कोणत्या देशातील आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ह्या डेन्मार्क मधल्या आहेत पहा. ऑप्शन क्रमांक 2 डेन्मार्क. पुढचा प्रश्न मित्रांनो, 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 मध्ये पहा सर्वोत्कृष्ट राज्याचे पहिले पारितोषिक कोणत्या राज्याला मिळालं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ओडिसा या राज्याला या ठिकाणी हे पारितोषिक मिळालेलं आहे पहा. विष्णुदास भावे गौरव पदक 2024 काय प्रश्न आहे पहा. विष्णुदास भावे गौरव पदक 2024 हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर सुहासिनी जोशी यांना मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑगस्ट 2024 मध्ये जाहीर झालेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटाला जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 वाळवी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो, वाळवी. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे गोल्डन चान्स भेटलेला आहे पहा. या संधीचं सोनं करायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यासाला लागावं लागणार आहे. कारण की तुम्ही फॉर्म कधी भरले होते, हॉल तिकीट कधी आला आणि पेपर कधी पहा. अतिशय संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो, कारण की अशी संधी पुन्हा येणार नाही पहा. नोकरीला लागण्याचा खूप भारी चान्स आहे. जेवढे दिवस आपल्या हातामध्ये पहा तेवढ्या दिवसामध्ये आपला चांगला स्टडी झाला पाहिजे. क्विक रिव्हिजनसाठी आपल्यासाठी मी नोट्स उपलब्ध केलेले आहेत पहा. पूर्णपणे सिलेबसनुसार असणारे चालू घडामोडी मराठी, त्याचबरोबर बँकिंग विषयी सगळे या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे पहा. पुणे जिल्हा बँक जी काही परीक्षा आहे बघा 2000 आत्ता होणारी PDCC बँक भरतीसाठी लागणारे 8000 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत. खूप महत्त्वाचे असणार आहेत पहा. आपल्याला काय करायचं आहे, 399 रुपये फोनपे गुगल पेला या ठिकाणी सेंड करायचे आहेत. नंबर कोणता आहे पहा, 82 75 55 82 83 हा नंबर आहे मित्रांनो. या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, फोनपे किंवा गुगल पेने सेंड करायचे आहेत. किंवा हा जो काही QR कोड दिसतोय पहा, या QR कोडला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता पहा. संधीचं सोनं करा. आणि मित्रांनो या ठिकाणी पहा, जेवढे दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये जीवाचं रान करायचंय पहा. झटून आपल्याला या ठिकाणी तयारी करायची पहा. हलगजरीपणा करायचा नाही. आणि जे निगेटिव्ह आहेत पहा, तुझं काम होणार नाही तर 100% असा विश्वास मनातून काढून टाका. तुमची जी काही जागा आहे बघा ती एक जागा फिक्स आहे असा विश्वास मनामध्ये धरा आणि लगेच आपल्याला लढायला जायचंय पहा. जो काही टाइम आहे पहा त्या टाइममध्ये आपल्याला लढायचंय. शेवटचा ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा आपली मॅच जिंकता येऊ शकते पहा. कारण की पहा कधी पण आपले सूत्र फिरू शकतात. त्यामुळं राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला क्विक रिव्हिजन करायची पहा. तुम्हाला या ठिकाणी सिलेबसनुसार मी सगळं पाठवून देणार आहे. कम्प्युटर संबंधित प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, सगळं काही तुम्हाला मी देणार आहे पहा. बुद्धिमत्ता असेल, तुम्ही अजिबात या ठिकाणी
निश्चिंत राहायचंय पहा. ₹399 आपल्याला फोनपे, गुगल पेला पाठवायचे आहेत पहा. 827555 8283 हा जो काही नंबर आहे पहा, हा फोनपे, गुगल पेला दोन्हीला पण आहे पहा. यामध्ये तुम्हाला सगळे विषय भेटणार आहेत पहा. त्यामुळे लगेचच्या लगे फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा. जास्त काही सांगत नाही पहा. तुम्हाला जास्त मोटिव्हेशनची पण गरज नाही पहा. आपली घरची परिस्थिती, आपले आई-वडील आणि राबणारे आपले जे काही आई-वडील आहेत पहा, तेच आपलं खरं मोटिव्हेशन आहे पहा. त्यांच्याकडे पाहिलं तर दुसऱ्या मोटिव्हेशनची अजिबात गरज नाही आपल्याला. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. रात्रीचा दिवस करायचा आहे, रक्ताचं पाणी करायचंय पहा. खूप लढायचंय आपल्याला, कारण की पहा आपल्यामध्ये खूप मोठी पॉवर असते पहा. ते पॉवर आपण उपयोगामध्येच आणत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे. जो टाईम हातामध्ये दिलेला आहे आपल्याला देवाने, त्या संधीचं आपल्याला सोनं करायचंय. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा प्रश्न पाहूयात. ग्रीन नोबेल म्हणून ओळखला जाणारा गोल्डमन पुरस्कार 2024 आलोक शुक्ला यांना जाहीर झाला, तर ते कोणत्या राज्यातले आहेत? तर मित्रांनो हे छत्तीसगडमधले आहेत. लक्षात ठेवायचं आपल्याला, छत्तीसगड. पुढचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्रामध्ये मध्यम आणि लघु उद्योगांना चालना देणारी पहिली महाराष्ट्रामधील MSME ही जी काय संरक्षण प्रदर्शन हा कार्यक्रम आहे, MIDC तर्फे कोठे संपन्न झाला होता? तर मित्रांनो हा पुण्यामध्ये संपन्न झाला होता. कुठं? पुण्यामध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार चैत्राम पवार यांना त्यांच्या असामान्य कार्याबद्दल देण्यात आला, तर ते कोणत्या जिल्ह्यातले आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा, हे कोणत्या जिल्ह्यातले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 धुळे जिल्ह्यातले आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचंय, धुळे. तर मित्रांनो माझा घसा खराब झालेला आहे, तेवढा आवाजाबद्दल सॉरी म्हणतो. परंतु परीक्षा खूप महत्त्वाची आहे, त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ देत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2024 मध्ये पुण्यभूषण पुरस्कार 2024 पुढीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला? तर डॉक्टर विजय भटकर यांना मित्रांनो 2024चा पुण्यभूषण पुरस्कार मिळालेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणून 17 ऑगस्ट 2024 पासून औपचारिक औपचारिक सुरुवात करण्यात आली. यासाठी लाभार्थी महिलेचं वय कोणतं होतं? वयोमर्यादा विचारली तर 21 ते 65. लक्षात ठेवा मित्रांनो, 21 ते 65 वयोमर्यादा होती. तर किती भाषांना भारतामध्ये अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो 11. सन 2024 मध्ये किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे? तर 5 भाषांना दर्जा प्राप्त झालेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशयाचे नामकरण महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या जलाशयाचं करण्यात आलं आहे? तर भंडारदरा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे कितवे महिला धोरण याची अंमलबजावणी सुरू झाली? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चौथे. पुढचा प्रश्न मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड यावरून कोणत्या ठिकाणाचं नाव बदलून राजगड करण्यात आला आहे? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. छत्रपती शिवरायांची स्वराज्याची पहिली राजधानी राजगड यावरून कोणत्या ठिकाणाचं नाव बदलून या ठिकाणी राजगड करण्यात आला आहे? तर वेल्हे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. मराठी भाषा विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे? ज्याचे पहिले कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर आहेत. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पहा अमरावतीमधील रिद्धपूर. लक्षात ठेवायचं आहे, अमरावतीमधील रिद्धपूर. संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार पुढीलपैकी कोणाला मिळाला आहे? तर डॉक्टर उपरिंदर सिंह यांना हा पुरस्कार मिळालेला आहे पहा, संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार. नेक्स्ट पहा, राज्यातील पहिले सोलर व्हिलेज कोणतं बनलं आहे? तर मण्याची वाडी सातारा मित्रांनो हे योग्य उत्तर होईल आपलं. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव कोणतं आहे? तर हरिसाल अमरावती मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. महाराष्ट्रातील पहिले झाडांचं पुनर्वसन करणारं गाव कोणतं? तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिलं झाडांचं पुनर्वसन करणारं गाव आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हसेव सातारा. नेक्स्ट बघा, पुणे रेल्वे स्थानकाने कितव्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे? तर 100 वर्ष. नाना शंकर सेठ बघा, नाना शंकर सेठ जगन्नाथ शंकर सेठ यांच्या नावाने कोणते रेल्वे स्थानक बदलण्यात आलं आहे? तर मुंबई सेंट्रल मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. मुंबादेवी हे नाव कोणत्या रेल्वे स्थानकाला देण्यात आलं आहे? तर मरीन लाईन मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. भारतामधील युनेस्कोने जारी केलेले पहिले युनेस्को साहित्य शहर कोझिकोडे हे कोणत्या राज्यातील आहे? तर हे मित्रांनो केरळ राज्यातलं आहे पहा. भारतातील पहिले
लेखकाचं गाव कोणतं ठरलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 थानो उत्तराखंड हे लेखकाचं गाव ठरलं आहे. सिंधू संस्कृतीच्या शोधाला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाली? तर मित्रांनो, सिंधू संस्कृतीच्या शोधाला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला 100 वर्ष मित्रांनो. किती 100 वर्ष? भारताच्या पहिल्या पोखरण अणुचाचणी घटनेला 2024 मध्ये किती वर्ष पूर्ण झाले? तर 50 वर्ष पूर्ण झाले पहा. सन 2024 मध्ये जगातील पहिले वैदिक घड्याळ कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं? तर मित्रांनो, हे कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं? तर उज्जैन मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट बघा, भारतातील पहिले स्किल इंडिया सेंटर कोठे उभारण्यात आलं? तर स्किल इंडिया मित्रांनो हे संबलपूर ओडिसामध्ये उभारण्यात आलं. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? तर सत्या नडेला याचं योग्य उत्तर होईल. मेटा या सोशल मीडिया कंपनीचे CEO कोण आहेत? मेटा. तर मार्क झुकरबर्ग मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. 7वे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अधिवेशन 2024 नुकतेच कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं? तर मित्रांनो, भारतामध्ये हे आयोजित करण्यात आलं होतं. 24वी शांघाय सहकार्य संघटना परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर कझाकिस्तानमध्ये मित्रांनो ही आयोजित करण्यात आली. आसियान देशाची शिखर परिषद ऑक्टोबर 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी संपन्न झाली? तर लाओस या ठिकाणी मित्रांनो ही संपन्न झाली. 6वी क्वाड शिखर परिषद सप्टेंबर 2022 मध्ये कोठे आयोजित करण्यात आली होती? ती अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्याचा AI प्रणालीचा जनक पुढीलपैकी कोण आहे? तर बघा, ॲलन ट्युरिंग हे याचं योग्य उत्तर आहे पहा. G20 शिखर परिषद 2024 पुढीलपैकी कोठे संपन्न झाली? तर मित्रांनो, रिओ दी जेनेरिओ ब्राझील या ठिकाणी संपन्न झाली पहा. लक्षात ठेवा, रिओ जानेरो ब्राझील या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे पहा, अँटोनियो गुटेरेस हे कोणत्या संघटनेचे सरचिटणीस आहेत? तर बघा, UNOचे हे काय आहेत पहा, या ठिकाणी सरचिटणीस आहेत पहा, UNO. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 50वी G7 शिखर परिषद 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर मित्रांनो, इटलीमध्येही या ठिकाणी आयोजित करण्यात आली पहा. लक्षात ठेवायचं आहे, इटलीमध्ये. डॉक्टर तारा भावळकर या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दिल्ली येथील अध्यक्ष आहेत. त्या साहित्य संमेलनाच्या इतिहासातील कितव्या महिला अध्यक्ष आहेत? तर मित्रांनो, त्या 6व्या या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणतं विद्यापीठ महाराष्ट्र सरकारला कृषी, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रामध्ये कृत्रिम प्रज्ञेचा म्हणजे AIचा वापर करण्यासाठी मदत करणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 बर्मिंगहॅम विद्यापीठ हे मदत करणार आहे पहा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 हे दिल्ली या ठिकाणी सरहद्द संस्था आयोजित करणार आहे. तर ते कितव्या क्रमांकाचं आहे? तर मित्रांनो, ते 98व्या क्रमांकाचं आहे पहा. कितव्या? 98व्या. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक कोचीन येथे संपन्न झाली. तर भारताचे पहिले अंटार्क्टिक संशोधन केंद्र कोणतं आहे? तर बघा, दक्षिण गंगोत्री याचं योग्य उत्तर होईल पहा. जगामधील कोणत्या देशाने प्रथमच त्यांच्या राज्यघटनेमध्ये गर्भपाताचा घटनात्मक अधिकार दिलेला आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल फ्रान्स. कोणतं आहे बघा? फ्रान्स. जगामधील पहिली 3D प्रिंटेड मशीन कोठे उभारण्यात आली? काय प्रश्न बघा, मशीद बघा, मशीन नाही मशीद. तर सौदी अरेबियाचं योग्य उत्तर होईल. जागतिक मृदा परिषद 2024 पुढीलपैकी कोठे संपन्न झाली? तर मित्रांनो, ही दिल्लीमध्ये पहा, जागतिक मृदा परिषद या ठिकाणी संपन्न झाली. पुढचा प्रश्न आहे पहा, पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट आहे बघा, 27वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2024 कोठे संपन्न झाली? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा, मुंबई. लक्षात ठेवायचं आहे, मुंबई. दिनविशेष यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची मित्रांनो. तर 24 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आहे का? नाही, ही चुकीची पहा. बाकी बघा, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस, 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिन, 30 जानेवारी जागतिक कुष्ठरोग दिन. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 ही चुकीची पहा. जागतिक सागरी परिषद यांच्याकडून पहिली सागर मंथन द ओशन डायलॉग परिषद कोठे संपन्न झाली? तर मित्रांनो, ही मुंबईमध्ये संपन्न झाली. लक्षात ठेवायचं आहे, मुंबईमध्ये ही संपन्न झाली. मित्रांनो, जागतिक सागरी परिषद यांच्याकडून पहिली सागर मंथन द ओशन डायलॉग ही जी काही परिषद आहे कोठे संपन्न झाली? तर मित्रांनो, ही
दिल्लीमध्ये संपन्न झाली. पहा, दिनविशेष आणि आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. 15 जानेवारी भारतीय सेना दिवस बरोबर आहे. 22 मार्चला मित्रांनो जागतिक हवामान दिन असतो का नाही, तर चिमणी दिवस असतो बघा. 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस असतो. 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस असतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, संयुक्त राष्ट्रसंघाने संघटित गुन्हेगारीच्या सर्व प्रकारच्या प्रतिबंध आणि संघर्षासाठी आंतरराष्ट्रीय दिवस यावर्षीपासून कोणता साजरा करण्याचं ठरवलं आहे? तर 15 नोव्हेंबर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. 18व्या प्रवासी भारतीय दिवसाचं आयोजन 8 ते 10 जानेवारी 2025 मध्ये कुठे करण्यात आलं? तर भुवनेश्वरमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. पहा, लक्षात ठेवायचं आहे भुवनेश्वर. नेक्स्ट पहा, भारतामध्ये राष्ट्रीय अवकाश दिवस कोणता साजरा करण्यात येणार आहे? तर मित्रांनो 23 ऑगस्ट याचं आपलं योग्य उत्तर होईल. पहा, 23 ऑगस्ट लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा केला जाणार आहे. पहा, संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय क्वांटम सायन्स अँड तंत्रज्ञान वर्ष म्हणून कोणतं वर्ष घोषित केलं आहे? तर 2025 मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा, 2025. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रामध्ये 1973 मध्ये पहिल्यांदा नाशिकराव तिरपुडे हे पहिले उपमुख्यमंत्री झाले होते. सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री ठरणारे अजित पवार हे नुकतेच कितव्यांदा बनले आहेत? तर त्यांनी किती वेळा शपथ घेतली आहे? तर 6 वेळा मित्रांनो त्याचं योग्य उत्तर होईल आपलं. पुढचा प्रश्न मित्रांनो, डायरी ऑफ होम मिनिस्टर हे पुस्तक कोणाचं आहे? तर मित्रांनो हे पुस्तक कोणाचं आहे? तर अनिल देशमुख यांचं मित्रांनो हे पुस्तक आहे. पहा, अनिल देशमुख. व्हाय भारत मॅटर्स काय प्रश्न आहे पहा, व्हाय भारत मॅटर्स हे प्रसिद्ध पुस्तक कोणाचं आहे? तर एस जयशंकर यांचं आहे. पहा, नेक्स्ट आहे पहा, द विनर्स माइंडसेट ही आत्मकथा कोणत्या खेळाडूचं पुस्तक स्वरूपामध्ये आलेली आहे? तर मित्रांनो शेन वॉटसन याचं योग्य उत्तर आहे. पहा, नेक्स्ट पहा, महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने वाळू धोरण तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर डॉक्टर प्रवीण गेडाम याचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा या ठिकाणी आपल्या नोट्स घेतल्या नसतील तर लवकर घ्या, कारण की पेपर आपले लगेच आलेत बघा. जेवढे काय आपल्याकडे 8-10 दिवस आहेत, त्या 10 दिवसामध्ये आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे. पहा, ही वेळ पुन्हा येणार नाही मित्रांनो. तुम्ही बघा फॉर्म कधी भरले होते, तुम्हाला चान्स कधी भेटलाय. पहा, बऱ्याच जणांना या ठिकाणी फॉर्म भरता आलेले नाही आहेत, तुम्हाला आलेले आहेत. पहा, त्यामुळे याचा योग्य संधीचं सोनं करा, नोट्स घ्या, लगेच अभ्यासाला लागा. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते. पहा, बरोबर आहे की नाही? आपल्याकडे शेवटचा बॉल असला तरी पण आपल्याला या ठिकाणी हार नाही मानायची. चांगला अभ्यास करायचा, चांगलं लढून राहायचं. पहा, 100% विजय आपला निश्चित आहे. पहा, जास्त काही सांगत नाही, क्लास पण घ्यायचा आहे. तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि मला मेसेज करा, लगेच नोट्स मी तुम्हाला देऊन टाकील. हे महाराष्ट्र राज्याचे कितव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत? तर मित्रांनो हे 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. नेक्स्ट पहा, शालेय पाठ्यपुस्तकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIचा समावेश करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो केरळ मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. पहा, लक्षात ठेवायचं आपल्याला केरळ राज्याने AIचा समावेश केलेला आहे. पहा, पुढचा प्रश्न आहे पहा, सन 2024 मध्ये विधानसभेनंतर मुख्यमंत्री पदावर विराजमान होणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री झालेले आहेत? तर 21वे मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट बघा, अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर या ठिकाणी पहा ऑप्शन राहिला आपला लिहायचा गोपी थोटाकुरा. लक्षात ठेवायचं बघा, याचं योग्य उत्तर बघा गांधी नाही गोपी या ठिकाणी. भारताची UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे? तर मित्रांनो नेपाळने बघा आपली UPI पेमेंट प्रणाली स्वीकारली आहे. अंतराळामध्ये 1000 दिवस राहणारा पहिला व्यक्ती कोण आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 ओलेग कोनोनेको हे बघायचं योग्य उत्तर आहे. पहा, पहिला खो खो वर्ल्ड कप जानेवारी 2025 मध्ये कोठे आयोजित करण्यात आला होता? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पहा, कोणत्या राज्याने नक्षलवाद्यांच्या धमक्याच्या विरोधात ऑपरेशन प्रहार ही योजना चालू केली? तर मित्रांनो छत्तीसगड याचं योग्य उत्तर होईल. आदिवासी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारतर्फे कोणत्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ भव्य पुतळा उभारलेला आहे? तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी? नवी दिल्ली मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल आपलं. नेक्स्ट बघा, कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्याची योजना केली आहे? तर ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया.
पहिल्या खो खो वर्ल्ड कपचे अँबॅसेडर कोण आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, सलमान खान याचं योग्य उत्तर होईल. भारतीय सैन्य दलाकडून पहिली स्किन बँक सुविधा कोठे सुरू करण्यात आली? तर दिल्ली या ठिकाणी मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न मित्रांनो, AI व्यवस्थापन प्रणालीसाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारी जगातील पहिली कंपनी कोणती? तर इन्फोसिस मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा इन्फोसिस. पुढचा प्रश्न मित्रांनो, सध्या आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे कितवे राष्ट्रपती आहेत पहा? तर मित्रांनो हे 14वे आहेत. नेक्स्ट पहा, सध्या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहेत? तर भूषण गगरानी हे आहेत. ब्लू लाईन ही कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा आहे? तर लेबनॉन आणि इस्रायल याचं योग्य उत्तर आहे पहा. सध्या पुढीलपैकी कोणत्या 2 देशादरम्यान वारंवार युद्ध शस्त्र उचलेन परिस्थिती सातत्याने होत नाही बघा? तर भारत आणि भूतानमध्ये बघा होत नाही. सन 2023 मध्ये महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार, 2006 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार, 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळवणारे नुकतेच निधन झालेले रतन टाटा यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं? तर मित्रांनो रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी या ठिकाणी निधन झालं पहा, वयाच्या 86व्या वर्षी. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2023-24 नुसार आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय ओळखायचा आहे. तर बघा, सध्या नगर परिषदा 245, नगरपंचायत 146 आणि महानगरपालिका 29 म्हणजे पहिलंच ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे पहा. नुकतेच निधन झालेले 1976-77 मध्ये मुंबईचे महापौर असणारे आणि 1995 आणि 99 मध्ये मुख्यमंत्री झालेले मनोहर जोशी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री झाले होते पहा? तर मित्रांनो हे 12वे मुख्यमंत्री झाले होते. 26 डिसेंबर 2024 रोजी निधन झालेले डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे कितवे पंतप्रधान होते? तर मित्रांनो हे 14वे पंतप्रधान होते, लक्षात ठेवायचे 14वे. नेक्स्ट पहा, 25 जुलै 2022 रोजी विराजमान झालेल्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? तर मित्रांनो ह्या 15व्या राष्ट्रपतीत, लक्षात ठेवायचे 15व्या. मित्रांनो हा प्रश्न अजून सुद्धा पेपरला येणार आहे, सगळ्यांनी पाठ करून ठेवा पहा, येण्याची शक्यता आहे. तर बघा, प्रसिद्ध तबलावादक डॉक्टर झाकीर हुसेन यांचे 73व्या वर्षी बघा 15 डिसेंबर 2024 रोजी कोणत्या देशामध्ये निधन झालं? तर मित्रांनो त्यांचं अमेरिकेमध्ये निधन झालं पहा. कोनेरो हम्पी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे पहा, लक्षात ठेवा बुद्धिबळ, लक्षात ठेवायचं बुद्धिबळ. लवकर फोनपे मध्ये जा आणि लगेच PDF घ्या मित्रांनो. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी या क्विक नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पहा. आता जो काय झालेला आपला नोंदणी मुद्रांक असेल, तसेच नवी मुंबई महानगरपालिका असेल, आपल्या नोट्समधून बरेच प्रश्न या ठिकाणी आले होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा बघा. जेवढे दिवस उरलेत पहा, त्या दिवसामध्ये आपल्याला दिवसाची रात्रीचा दिवस एक करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. असं समजू नका का आता काहीच नाही राहिलं. तर विराट कोहलीने बघा शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे अनेक शेवटच्या बॉलपर्यंत या ठिकाणी आपल्याला आशा ठेवायची असते पहा. शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मॅच या ठिकाणी जिंकली जाऊ शकते. आपल्याकडे दाखी या ठिकाणी ओव्हर पडलेल्या आहेत. जेवढा काय दिवस आहे बघा, त्या दिवसामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, योग्य नियोजन करायचं आहे. जे काही सिलेबस आहे मित्रांनो, त्या सिलेबसनुसार आपण सगळ्या नोट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. या नोट्समध्ये तुम्हाला जे काही बँकेचे पेपर झाले असतील हे सुद्धा देणार आहे. त्यासोबत कम्प्युटर असेल, मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो 399 रुपयाला. जो काही QR कोड दिसतोय पहा, तो स्कॅन करा किंवा जो काही आपला नंबर आहे 827555 8283 या नंबरला तुम्ही या ठिकाणी 399 रुपये सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. पैशाकडे पाहू नका. पैसे बघा कुठं पण जातात. एखाद्या टायमाला हॉटेलवर जेवलं तरी पण आपले एवढे पैसे गायब होतील. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी लागली तर खूप चांगलं होईल पहा. आपल्या या ठिकाणी जर पाहिलं, आपल्या या ठिकाणी लाईफ बनून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. ज्याला फ्युचरची काळजी असेल ते नक्कीच नोट्स घ्या. आणि मित्रांनो हा चान्स खूप छान आहे पहा. बघा आपल्याला माहिती आहे पेपर आपण फॉर्म कधी भरला होता, पेपर कधी चालू झालेत आणि हा चान्स गोल्डन आहे पहा. लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. टाइमपास करू नका. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. जो टाइम आपल्याकडे बघा तो टाइमाचा या ठिकाणी सदुपयोग करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही कारण की वेळ फार कमी आहे आपल्याकडे. लवकरात लवकर घ्या. फोनपे मध्ये जा किंवा QR स्कॅन करा किंवा नंबरवर पाठवा. लगेच WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट मारा. लगेच मी तुम्हाला सगळ्या PDF सेंड करून देईल.